नमस्कार, मी पब्लिक स्पीकिंग ट्रेनर लक्ष्मण दातखिळे। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की आपल्याला कुठे राजकारणामध्ये जायचंय, आपल्याला कुठे निवडणुका लढवायच्यात, आपल्याला भाषण कौशल्याची काय आवश्यकता आहे। परंतु हा जर विचार आपण करत असाल तर आपण कुठेतरी चुकतोय, कारण की ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत त्या क्षेत्रामध्ये अधिक पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्याला वेल कम्युनिकेशन स्किल आत्मसात करणं गरजेचं आहे। तुम्हाला भाषण कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे, कारण याशिवाय त्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही। आपण जर थोडंसं इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे। यशवंतरावजी चव्हाण साहेबांकडे उत्तम संभाषण कौशल्य होतं, उत्तम भाषण कौशल्य होतं आणि म्हणूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळालेला होता। त्याच्याही पुढे जाऊन आपण थोडासा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि दिवंगत उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते स्वर्गीय आबा पाटील यांनी देखील आपली राजकीय कारकीर्द जी गाजवली ती आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या बळावरच नव्हे तर राजकारणामध्ये ते यशस्वी झाले ते त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे। थोडंसं पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी उत्तम आपली जबाबदारी सांभाळली ते महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांचं वक्तृत्व तर वाखाणण्याजोगं होतं। त्यांच्यासोबतच त्यांचे मित्र महाराष्ट्र राज्याचे नेते होऊन गेले असे गोपीनाथजी मुंडे साहेब यांचंही उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे। थोडंसं आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर समाज कार्यामध्ये देखील जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याही ठिकाणी भाषण कौशल्य आवश्यक आहे। उदाहरणासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आहेत, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ। माई तर असं म्हणायच्या की जेव्हा मी भाषण देते तेव्हा मला राशन मिळतं आणि त्याच राशनमधून मी माझ्या लेकरांच्या पोटांची भूक भागवते। म्हणजे भाषण केल्याशिवाय, वक्तृत्व कौशल्य आत्मसात केल्याशिवाय आपण समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकत नाही आणि आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये अधिक पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला भाषण कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे। हे भाषण कौशल्य आत्मसात करताना तुम्हाला आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण की भीती वाटते आणि भीती वाटणं ही काही विशेष गोष्ट नाही, ही कॉमन गोष्ट आहे। ती प्रत्येकाला वाटते। अगदी मुरलेल्या आणि तावून सुलाखून निघालेल्या एका परिपक्व वक्त्याला देखील सुरुवातीला भीती वाटतच असते। कालांतराने प्रॅक्टिसने त्याच्यावरती आपण मात करतो आणि एक प्रभावी वक्ता म्हणून नावारूपाला येत असतो। त्यामुळे तुम्हाला जर भीती वाटत असेल, तुमचे हातपाय थरथरत असतील, तुमचं हृदय धडधडत असेल, तुम्हाला घाम फुटत असेल, हजारो श्रोते पाहिल्याच्या नंतर तुम्ही जी काही तयारी करून आलेला आहात ते विसरायला होत असेल तर यासाठी तुम्हाला ट्रेनिंगची आवश्यकता आहे। ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून भाषण, संभाषण, वक्तृत्व कौशल्य आणि सूत्रसंचालन कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। जुन्नर या ठिकाणी आणि भोसरी या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं। त्याचप्रमाणे ज्यांना ऑफलाईन ट्रेनिंगसाठी उपस्थित राहता येत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील प्रशिक्षण उपलब्ध आहे। दिनांक 1 डिसेंबर 2023 पासून ते दिनांक 5 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे। ही 10वी बॅच असणार आहे। या बॅच मध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल आणि तुमचं उत्तम भाषण कौशल्य आत्मसात करण्याचं जे स्वप्न आहे, एक प्रभावी वक्ता होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची ही एक नामी संधी आहे। त्यामुळे आजच 74 20 85 48 05 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा।